हिंगोली जिल्हा हा जिल्हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. हिंगोली जिल्हा 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण करण्यात आला आहे. हिंगोली महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या उत्तरेस स्थित आहे. हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम व यवतमाळ हे जिल्हे आहेत. पश्चिमेस परभणी व दक्षिण व पूर्वेस नांदेड हे जिल्हे आहेत. हिंगोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्र 4526 चौरस किलोमीटर इतके आहे. हिंगोली जिल्ह्यात 5 तालुके आहेत. यात 1 औंढा नागनाथ, 2 सेनगाव, 3 कळमनुरी, 4 हिंगोली आणि 5 वसमत या तालुक्यांचा समावेश आहे. हिंगोली हा जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात दख्खन पठारावर वसलेला जिल्हा आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात अजंठ्याच्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. त्यांना जिंतूर हिंगोली टेकड्या असे स्थानिक नाव आहे. जिंतूर ह्या रांगेतील शिखरांची समुद्रसपाटीपासून उंची सर्वसाधारणतः 533 मीटर इतकी आहे. हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या 11,78,973 इतकी आहे. तर लोकसंख्येची घनता 260 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 942 इतके आहे. तर हिंगोली जिल्ह्याची एकूण साक्षरता 76.4% इतकी आहे. हिंगोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सुमारे 95 सेंटीमीटर इतके आहे. जिल्ह्यातील गोंधळी, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोकांच्या लोककला प्रसिद्ध आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नद्या पैनगंगा, पूर्णा, कयाधू, केनाड या 4 महत्त्वाच्या नद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. पूर्णा नदीवर येलदरी व सिद्धेश्वर ही धरणे आहेत. येलदरी हा मराठवाड्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पिके ज्वारी व कापूस ही हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. त्याचबरोबर वसमत तालुक्यात हळद हे नगदी पीक घेतले जाते. या वसमतच्या हळदीला नुकताच GI टॅग मिळाला आहे. तसेच हळद संशोधन केंद्रसुद्धा हिंगोली जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे खटकाळी येथील मारुती मंदिर हिंगोलीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. दक्षिणमुखी मारुती मंदिर म्हणून खटकाळी येथील मारुती मंदिराचा उल्लेख केला जातो. चिराग शाह दर्गा हिंगोली हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून हिंगोलीकर याकडे पाहतात. तसेच ते एक नैसर्गिक ठिकाण आहे. दर्ग्याच्या जवळ एक तळे आहे. या सभोवताली पर्यटक फेरफटका मारत असतात. मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर औंढा नागनाथ या तालुक्यात सिराड शहापूर येथे हे मंदिर आहे. हे ठिकाण हिंगोलीपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे भगवान मल्लीनाथाची प्राचीन अशी मूर्ती असून ती काळ्या पाषाणातील सुंदर अशी मूर्ती आहे. तेथे भारतातील अनेक पर्यटक दर्शनासाठी येत असतात. नरसी नामदेव हे ठिकाण हिंगोलीपासून 36 किलोमीटर अंतरावर असून ते एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे. तेथे वारकरी संप्रदायाचे प्रचारक असलेल्या संत नामदेव महाराज यांचा जन्म 1270 मध्ये झाला आहे. तसेच त्यांचे गुरु विसोबा खेचर यांचा सुद्धा जन्म हिंगोली जिल्ह्यामध्येच झाला आहे. श्री क्षेत्र औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असे
आठवे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यातील ज्योतिर्लिंगाचा उल्लेख केला जातो. हिंगोलीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेले हे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिरावर सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. तेथे भारतातून अनेक पर्यटक दर्शनासाठी येत असतात. हिंगोली दसरा महोत्सव. हिंगोली शहरात दसरा महोत्सव साजरा केला जातो. त्यात रावण दहन केले जाते. हा दसरा महोत्सव 9 ते 10 दिवस चालतो. त्यात विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्ये केली जातात.